तुम्हाला पण कळणार आहे कुठे जाणार आहे ती, फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा ब्लॉग. नव्हतं तर सकाळ सकाळ मला दुकान उघडायचं काय गाड्यामध्ये दूध नाही आता इथलं तर बंद आहे. जावं लागतं ते मोठं गोडाऊन आहे ते 800-1000 द्यायची त्यांच्याकडे शाखा आहे. आपल्याला काय करायचं आपल्याला फिरून यायचं फक्त. तर नमस्कार भावांनो, कसं काय चाललंय? तर आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खतरनाकाचं स्वागत. चला आपण तर दूध आणू पुढं कुत्र्याने दिसतात मला आपला थोडा म्हणजे असं आतमध्ये काय इथून गोडा गल्ली दिसते मोठा प्रोजेक्ट आहे. कोणती बा काय आहे ते काही वेट स्प्राईट बीट सिमसर बिमसर सगळं सगळं सुट्टे बी देतात. त्यांची तिथे एक गोडाऊन तिकडे दुकान आहे झेंडू असतो पण तिथं बंद आहे. 9 वाजून आणखी 8:30 किती 9 वाजता आणखी दुकान उघडत नाही 10 वाजता उघडतं. मग आपले डायरेक्ट त्यांच्या गोडाऊनला जाणार. हा मोठा आहे का बरं द्या बारका नाही म्हणजे मोठा आणलाय मोठाचा कितीला आहे 29 हो घेतले आपली. आता आपल्याला खर्च होते पण आता काय करत कापायचं आपल्याला पैसे खर्च लागणार होते. आता दूध घेऊन मस्त आपल्याला करते दूध छान माझ्या आज पाऊस एकदम मस्त आभाळ आले मला वाटतं संध्याकाळी पाऊस पडेल. 2-3 वाजता पाऊस पडेल जबर. 15 दिवस झालं ऊन बघायला भेटलेच नाही आम्हाला. तर खरंच वाट बसली माझी नाराज उभी. नंतर असं एकदम सुगंध वास येणारा एकदम असा खतरनाक चहा बनलाय. ते वाटेतच घेतलाय थोडा पिऊन टाकू आपण. थोडं भरपूर आतमध्ये होतं ही उशी फाडली पेपर सगळा फाडला. बरं झालं तिकडे गेलं नाही ती दुकानात अंडे बी फोडले असते नशीब. सगळं कळालंच नाही कुत्रा आतमध्ये का नाही. दुकान बंद करून गेलं मी मस्त आता मोकळं यासारखं सुटल्यासारखं आलोय बाहेर आता ती कळत मत नाही. मला वाटलं येणार नाही काही भेलय काही की चल अरे भेले येण्याच गेले इकडे अय चल बेले मारण म्हणून मी जरा आता येण्याच गेले इकडे. नवीन आणावं लागतं पेपर मला जाऊन. हा मला पेपर वाचायला लागतं पेपर मला फाडून टाकलाय त्याने नवीन पेपर आणावं लागतं जाऊन. आता चाललं आपण आज दुकानात यायच्या आधी पेपर आणून द्यावा लागेल. नाही तर बिन बघा फोन पेपर हा लोकमत की एक आणि नवा तुम्ही टाकून आणला होता पण ते कुत्र्यानेच फाडला टाकलाय द्याय आणखी उघडलंच नाही काय की तुम्ही बी. आपलं पेपर आपण तर काही कधी वाचत नाही आजच्या वाचत घडामोडी काय काय आधी चला आपल्याला छोटं भेटून येऊ. इंचू आला म्हणता 3 इंच इकडं आमचा भाऊ हॉटेल मस्त आहे का यावं लागतं एकदा मौली हॉटेलला. क्वांटिटी क्वालिटी एकदम एक नंबर आहे यावं लागतं एकदा हॉटेलला जगदंब. तर त्याचा घर ढूंढ जायचं
आपलं काम संपलं. भावाने मस्त पैकी कैऱ्या आणून दिल्यात. तुम्ही आता अंडी टाकली आणि त्या असा सगळा राडा झाला अंड्याचा. कुत्रा खाऊन जात आहे. कुत्र्याची मजा पण आहे. कुत्र्याला आज लय मोठं खायला भेटणार आहे. पुसून तर घेतलंय मी आणि ह्याच्यामध्ये पण सगळं जरा अंडी टाकून दिली. आज काय कुत्र्याची म्हणजे खतरनाक आयुष्य आहे. आज निवांत मध्ये खाणार आहे आज नुसते अंडे. थंड वातावरण, एवढं पावसाचं वातावरण आहे ना, तरी पण शाबू खायचा आहे ना मला आता. शाबू सोबत हे लागतं तो, किती थंडी असू दे, बर्फ पडू द्या इथं, पण खायचं म्हणजे खायचंच. तुम्हाला म्हणलं होतं ना मी मागाशी तिकडे गोडाऊन घेतलं ही दुकान आहे, त्यांचं स्वतःचं दुकान आहे इथं. इतकं जवळ आहे पण यांनी उघडलं नव्हतं म्हणून चक्र लांब जायची पाळी यायची. कॅमेरा सुरू केलाय ना. कुठे नीट काढ की व्हिडिओ तुझा माझा काढ. काय शॉर्ट आहे मस्त पैकी असं खावा घेतलंय. काय करायचं माहिती घ्यायचं गुलाबजामुन आपल्याला पण मस्त पैकी खायला भेटणार. आता मम्मीला म्हणणार मी आणून दिले म्हणतो, आता मी पहिलं खाणार नाही, मला जेवढं पाहिजे तेवढं उपवास आहे मला. मम्मी तर नाही म्हणणार नाही. म्हणलं होतं का नाही येणार, परत 2-3 वाजता पाऊस येणार म्हणजे येणार, आणि तेव्हा आलाच. आता काय आणायचं आणखी ते आणून दिलंय ना, मला किती देणार सांग, किती देणार सांग. 4-5 असतात काय म्हणजे आज मला उपवास पण आहे. 4-5 असतात काय? नाही नाही आल्यावर नाही. आता आणून दिले तर मला खायचं ते मोठं. माझ्या वाढदिवसाला मी तुला काय काय करणार आहे, मी मला तुला सांगणार नाही. लय काय करायला लावणार आहे माझ्या बर्थडे दिवशी तुला मी. मला किती देणार आहे सांग. जाऊ द्या, आपल्याला काय भेटणार नाही आता, कळाले 4-5 तर भेटणार आहेत, तेवढ्याच खुश होतो आपण, बरोबर का नाही? काय चहा तर 0 मिनिटामध्ये पिऊन टाकला. इकडे बघ इकडे मयूर, मयूर मयूर की वाट बघणी चालू आहे. वाट बघणी आणखी किती होतं ती काय माहित नाही. आम्ही तर बॅगी बिगी सगळं घेऊन आलेलो आहे. 15 मिनिटात तर येतो म्हणलाय. कंटिन्यू ब्लॉक मध्ये राहा. घंटा आहे तर खालीच बसली. अर्धा तास झालं आणखी गाडी चाललेली नाही. आता आजची किती वेळ लावते काय की, आणखी लय वेट करायला लावतो. उबर मध्ये पाय गेले बघा. काही कुठं सांगत नाही, लय अवघड आहे. आता निघालो मी मस्तपैकी निघालो मी आता पुण्याला. आपला भारी वेळ ना, खिडकी उघडून बसलोय मी तर. कारण काय माहिती का, खिडकी उघडली ना याच्यात हवा भेटते, ते एसी मध्ये नाही हो भेटत. मस्तपैकी अशी खिडकी उघडून मी निघालो पुण्याला. आता ब्लॉग आता येतच लागतो आणि उद्या पुढचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही.